मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. सो आज आपण करणार आहोत अंड्याची चटणी. कोण कोण भुर्जी म्हणतं, आम्ही तर अंड्याची चटणी म्हणतो. तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची चटणी. त्यासाठीचं साहित्य तुम्हाला दाखवते जवळून. मोठ्या साईजचा एक दिसतोय का, एक मोठ्या साईजचा एक कांदा घेतलाय. मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतला. कांदा जास्त घ्यायचा. एक मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली भरपूर अशी. तर अंड्याच्या चटणीसाठी किंवा काय म्हणतात भुर्जीसाठी एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला. तर आपण अंड्याची चटणी करायला सुरुवात करूया. तयार कढई ठेवली गॅसवरती. गॅस सुरू केलाय. फोडणी देऊन मग इकडे भात घातलाय. थंडीच्या दिवसात मस्त असं गरमागरम थंडी कमी होण्यासाठी अंड खातात सगळीकडे, तर शिजवून खातात. आपण चटणी करूया. थोडंसं पाणी आहे कढईला. अंड्याच्या चटणीला कमी साहित्य लागते. कमी साहित्यात मस्त चटपटी झणझणीत अंड्याची चटणी होते. टेस्टला पण छान, थंडीच्या दिवसात खायला पण छान असते. अंडी कोण खात असेल तर तुम्ही पण बनवून खावा. तर पहिल्यांदा तेल घालूया. तेल तुम्ही कसं खाता, कमी जास्त त्यानुसार. कोण तेल कुणाला जास्त लागतं, कुणाला कमी लागतं, त्यानुसार तेल वापरा. आम्ही कसं खातो त्यानुसार तेल घालतो. मी 5 अंड्याची चटणी करणार आहे. तेल तापसपर्यंत अंडी सो मी ह्या 5 अंड्याची चटणी बनवणार आहे. तेल तापलंय. अंड्याच्या चटणीमध्ये भरपूर असा कांदा घालायचा. त्याच्यामध्ये मिरची पण ॲड करायची. आणि थोडीशी कोथिंबीर. कांदा ब्राऊन करायचा नाही, फक्त सॉफ्ट होईपर्यंत परतायचा. थोडा सॉफ्ट झाला लगेच मी टमॅटो टाकणार आणि टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतणार. कांदा आणि टमॅटो दोन्ही सॉफ्ट झाले की बाकीचं साहित्य टाकणार. मीठ होते म्हणजे पटकन सोपमध्ये चवीनुसार मीठ. कांदा बघा थोडा सॉफ्ट झाला. टमॅटो घालूया. मोठा साईजचा एक टमॅटो आहे आणि
कांदा मीडियम साईज म्हटलं तर तुम्हाला 2 घ्यावे लागतील. हे पूर्ण मोठ्या साईजचा कांदा मी एक घेतला. 5 अंडा. इथे बघा कांदा टोमॅटो वगैरे सगळं सॉफ्ट झालं. तर मी गॅस बारीक करून ठेवला आहे आणि पहिल्यांदा मी अंडी धुवून घेणार. कधी पण अंडी काही जरी करताना अंडी स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्याच्यावरती घाण असते भरपूर. सो अंडी धुवून घेते. मग ते बघा अंडी मी स्वच्छ धुवून घेतलेत. तर त्यानंतर ती 5 अंडी आपण एक ह्याच्यामध्ये फोडून घ्यायची. मी गॅस बारीक ठेवला आहे. तर बघा आणखी एकदा मी परतलं, कारण अंडी धुवून घेऊसपर्यंत खाली जे कांदा वगैरे असतो तो ब्राऊन जास्त व्हायला नको, म्हणून आणखी थोडंसं परतलं. मी गॅस बारीकच ठेवला आहे, पण मी आधी सांगते तुम्हाला. सो त्याच्यामध्ये आता हळद घातली मी. पलीकडे भात लावलेला तर भात शिजला होता, म्हणून त्याचा गॅस बंद केला. सो हळद घातली. तिखट वगैरे नंतर घालायचं. तिखटच घालायला लागतं, बाकी काय एक्स्ट्रा मसाला नाही ह्याच्यात मी घालत. सो आता एक एक अंडी फोडून घ्यायची. हे पहिलं अंड 1, परत हे 2, असं होतं का तुमच्याकडून? अंड फोडताना कायम त्याचा वरचं कवर एकदा ना एकदा पडतंच माझ्याकडून एक असं तर अंड्याचं. सो हे 3 आणि हे 4 आणि हे लास्ट 5. सो माझे 5 अंडे फोडून झालेले आहेत. सो अंडी सगळी फोडून झालेत आणि आता सगळं मिक्स करून घ्यायची. पूर्ण सगळं कांदा टोमॅटो मिरची मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, त्या सगळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मिक्स करेल तसं ते घट्ट घट्ट होतं आणि हलवत राहायचं, म्हणजे ते फुटलं जातं, नाहीतर अंड्याच्या पोळीसारखी पोळी होईल. सो त्यामुळं हलवायचं सगळं मिक्स करत करत करत. तुम्ही कशा पद्धतीने अंड्याची भुर्जी करता मला नक्की कमेंट करून सांगा. तुमची काय पद्धत वेगळी असेल तर आम्ही तर असंच करतो नेहमी. वेगळे असेल तर मला कमेंट करून सांगा, त्या पद्धतीनं पण मी बनवेन. मला आवडेल तसं बनवायला, मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते. कारण की हे मी रेग्युलर घरामध्ये जे आम्ही जेवण बनवतो तेच मी व्हिडिओ करतो, हे पण मी सांगत असते तुम्हाला. काय एक्स्ट्रा फक्त व्हिडिओसाठी असं काही नाही आहे. मला जे घरात आम्ही रोजचं बनवतो तेच तुमच्याबरोबर मी शेअर करते. सो ह्याच्यावरती मी प्लेट ठेवले एका 2-3 सेकंदासाठी. सो वाफ निघेल आणि छान असं जर ठेवलं तर आणखीन छान होतं भुर्जी. सो 2-3 सेकंदासाठीच ठेवायची, जास्त वेळ ठेवायची काही गरज नसते. तर प्लेट काढल्यानंतर तुम्हाला दाखवतेच. सो इथे प्लेट आता मी काढते, बघू शकताय तेल सुटलेलं आहे, बाजूने दिसत असेल तुम्हाला. आता आणखीन छान असं फोडून घ्यायचं सगळं. भुर्जी ती घट्ट झालेली असते आणि छान असं व्यवस्थित खाली काही असं लागत नाही, चिटकते फक्त, काही करपत नाही. आपण थोडा वेळ 2-3 सेकंदासाठी ठेवतो त्यामुळं खालचं फक्त खडून काढायचं, जरासं चिकटकलेलं असतं. आणि मस्त असं किती छान दिसाले.
ह्याच्यामध्ये आणखी आपल्याला ॲड करायचं आहे तिखट आणि मीठ पण कमी जास्त बघा, ह्यावेळेस कमी वाटत असेल तर मीठ पण ॲड करायचं. सो आता मी बारीक गॅस केलेलाच आहे. सो थोडं मीठ ॲड केलं चवीनुसार आणि आपलं घरची चटणी जी तिखट असते घरी बनवलेली ती चटणी ॲड करायची. ती पण तिखट कसं तुम्ही खाता कमी जास्त त्यानुसारच चटणी ॲड करा. आम्ही जरा तिखट जास्तच खातो सो त्यानुसार करायला. अशा पद्धतीने तुम्ही करत नसाल तर एकदा करा ट्राय, खूप छान होते अंड्याची भुर्जी आणि टेस्टी पण होते. थंडीच्या दिवसात अंडी सगळीजण खातात, खायला चांगली असते. उष्णता अंड्यामध्ये थोडीशी असते जास्त. सो थंडीच्या दिवसात अंडी भरपूर शिजवून वगैरे पण खातात. सो सारखं शिजवून खायला कंटाळा येतो. सो अशा पद्धतीने पण करून तुम्ही खाऊ शकता. करायला पण सोपी आहे, पटकन होणारी आहे अंड्याची भुर्जी किंवा चटणी. सो अशा पद्धतीनं आपली अंड्याची भुर्जी तयार आहे. वरनं भरपूर सगळ्यात महत्त्वाचं अंड्याच्या भुर्जीमध्ये कोथिंबीर भरपूर अशी घालायची, म्हणजे आणखीन छान टेस्ट येते. सो कोथिंबीर घातल्यानंतर आणखीन थोडं मिक्स करून परतूया. बघू शकताय कसं मस्त दिसते आणि खायला पण तितकीच टेस्टी आहे. भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, ब्रेडसोबत खाऊ शकता, अंडा ब्रेड. सो मस्त अशी आपली अंड्याची भुर्जी किंवा चटणी तयार आहे. कशी वाटते तुम्ही मला नक्की सांगा. सो गॅस बंद केलेला आहे, दाखवते जवळ समोरनं. बघू शकता आपली अंड्याची भुर्जी मस्त अशी झाली आहे. सो आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय, धन्यवाद.